उरण शाळेत मॉकड्रिल, बॉम्बस्फोटाचा बनाव करून विद्यार्थ्यांची तात्काळ हालचाल। उरण येथील एका शाळेत आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने मॉकड्रिल राबविण्यात आली। या मॉकड्रिल अंतर्गत शाळेत बॉम्ब पडल्याचे नाट्यरूप सादर करण्यात आले। या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपत्तीच्या प्रसंगी कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्यात आले। ड्रिलनुसार शाळेत बॉम्बस्फोट झाल्याचे दर्शवण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेबाहेर हलवण्यात आले। काही जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आले। या मॉकड्रिलमध्ये पोलीस विभाग, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स सेवा आणि आपत्कालीन बचाव पथक सहभागी झाले होते। घटनास्थळी सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या आणि समन्वय साधत योग्य प्रतिसाद दिला। या ठिकाणी उरण हा संवेदनशील भाग आहे रायगड जिल्ह्यातला। या ठिकाणी एनडीए, जेएनपीटी पोर्ट अशा महत्त्वाच्या या ठिकाणी संस्था या ठिकाणी आहेत। त्यामुळे उरणला मॉकड्रिलचं आम्ही आज आयोजन केलेलं होतं। या मॉकड्रिलमध्ये 4 वाजता सायरन वाजल्यानंतर या ठिकाणी एका शाळेमध्ये बंबार्डिंग झाल्याचं एक प्रतिकात्मक चित्र या ठिकाणी उभा करण्यात आलेलं होतं आणि या बंबार्डिंग नंतर अपेक्षित ज्या यंत्रणा आहेत, मग ते पोलीस प्रशासन असेल, अग्निशामक दल असेल, मेडिकल टीम असेल किंवा सिव्हिल डिफेन्सची लोक असतील, या यंत्रणांचा प्रतिसाद कशा स्वरूपात आहे, किती वेळात आहे, हे या ठिकाणी जज केलेलं आहे। त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्राथमिक काम काय आहे, प्रत्येक यंत्रणेचं फर्स्ट एड कसं द्यायचं आहे, रेस्क्यू कसं करायचं आहे, या बाबतीत प्रात्यक्षिकासह या ठिकाणी आज मॉकड्रिल करण्यात आलेला आहे। याचा प्रशासनाला सुद्धा याचा फायदा होणार आहे। नागरिकांमध्ये सुद्धा युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय काय आपण उपाय योजले पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना केल्या पाहिजे, या दृष्टीनं आज या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व डिपार्टमेंटचे मिळून जवळपास 101 लोक आम्ही सहभागी आहेत। मग त्याच्यामध्ये पोलीस आहे, अग्निशामक आहे, महसूल यंत्रणा आहे, सिव्हिल डिफेन्सची मंडळी आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।